ते सामाजिक न्याय मंत्री हे सगळ्या समाजाचे, तर आमच्या पश्चिम विधानसभा राखीव मतदारसंघाचे ते आमदार आहेत आणि राखीव मतदारसंघाचे प्रतिनिधी असल्यामुळे त्यांची नैतिक जबाबदारी की आमच्या प्रश्नासंदर्भात बोलावं. ते मुख गिळून बसलेले, ते एक शब्द सुद्धा विधानसभेमध्ये बोलत नाही. मग आम्ही जर त्यांना प्रश्न विचारायला घरी जातो तर तुम्ही म्हणताय वैयक्तिक बंगला, असं कसं वैयक्तिक? मग त्यांनी रोडवर येऊन आम्हाला भेटावं. पळून जाण्याची काय गरज होती पालकमंत्री साहेबांना? भावना कळवा, आमचं निवेदन त्यांना द्यायचं होतं ना. सरकारी ऑफिस घ्या. आर्टिकल 19 मध्ये आम्हाला बोलण्याचा अधिकार आहे की नाही सर? मग राजकीय वाईट का चालतात? राजकीय सगळं उल्लंघन करू नये. आता आमचं म्हणणं आहे त्यांचे जे प्रतिनिधी आहेत, OSD असतील, त्यांचे कुठले प्रतिनिधी असतील सरकारचे, त्यांनी आमच्याशी भेटावं. आम्ही त्यांना निवेदन देऊ. आम्ही जे पालकमंत्री या नात्याने आणि ते काही समाजाचे मार्ग आहे. 10 लोकांचं शिष्टमंडळ, त्यांचा कुठलाही प्रतिनिधी हे आझाद समाज पार्टीच्या मोर्चाला घाबरून आपल्या धुंडाला पाय लावून हे पळून गेलेले आहेत. हे विधानसभेमध्ये आमच्या आरक्षण वर्गीकरणाच्या संदर्भामध्ये एक शब्दही बोलत नाहीत आणि जाब विचारण्यासाठी आलोय. सामाजिक न्याय मंत्र्यांनी पळून जायची गरज नव्हती. जनतेला आपण फेस करावं. हे आरक्षण उपवर्गीकरण कुठल्याच परिस्थितीत होऊ देणार नाही. हे आरक्षण उपवर्गीकरण रद्द झालंच पाहिजे. हुकुमशाही नहीं चलेगी, दादागिरी नहीं चलेगी. अरे दादागिरी नहीं चलेगी.